अकोट शहरालगत असलेल्या तांदुळवाडी फाटा स्थित सेंट पॉल पब्लिक स्कूल CBSE मध्ये 23 डिसेंबर रोजी वर्ग 3री ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांनी मशाल पेटवून हिरवी झेंडी दाखवली। या ठिकाणावरून शाळेकरिता रॅली निघाली व मशाल शाळेत आणण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांचे कुमकुम तिलक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून शाळेचा व क्रीडा झेंडा फडकवण्यात आला। या प्रसंगी वर्ग 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी परेडद्वारे झेंड्याला व मान्यवरांना सलामी दिली, तर वर्ग 6वी, 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून क्रीडा स्पर्धांचा हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। या क्रीडा स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांकरिता लंगडी, लगोरी, कबड्डी, टग ऑफ वार, 100, 200, 400 मीटर रनिंग, मिक्स रिले, व्हॉलीबॉल, खो खो, गोळाफेक, थाळीफेक, कॅरम, किक फुटबॉल, स्किपिंग असे विविध खेळ घेण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष नवनीत लाखोटिया, लुणकर डागा, प्रमोद चांडक, रेखा चांडक, दीपम लाखोटिया, प्राचार्य लिजिश P. रामकृष्णन, विजय बिहाडे, कविता मिश्रा, जगदीश वडाळकर आदी मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट। आमच्या शाळेत यावेळी मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे जे मैदानी खेळाकडे लक्ष कमी झाले आहे, त्यांना लक्षात मैदानी खेळ यावे आणि मैदानी खेळात त्यांची आवड निर्माण व्हावी याकरता स्पोर्ट्स वीकचं आयोजन केलं होतं। 2 ग्रुपमध्ये आयोजन होतं। अगदी व्यवस्थितपणे आणि सर्वांच्या उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना पुढे मैदानी खेळांकडे लक्ष देण्याकरता, त्यांचे मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याकरता योग्य असे वातावरण निर्माण होईल असं मला वाटते। निश्चितच पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल। धन्यवाद। नमस्कार, मी प्रशांत ठोकर, शारीरिक शिक्षक, सेंट पॉल पब्लिक स्कूल अकोट। दिनांक 23/12/2023 ला सेंट पॉल पब्लिक स्कूलमध्ये इंटर स्कूल मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 100 मीटर धावणे मुलं मुली, 200 मीटर धावणे मुलं मुली, 400 मीटर धावणे मुलं मुली, 4x100 मीटर रिले मुलं मुली, मिक्स रिले मुलं मुली इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग नोंदविला व पालकांचे सुद्धा भरभरून सहभाग मिळाला। धन्यवाद।